गीते हे दराडेंना जाहीर पाठिंबा देणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। नाशिकमध्ये गोकुळ गीते हे माघार घेणार नाहीत असं जाहीर केल्यानंतर आता ते दराडेंना जाहीर पाठिंबा देणार असल्याचं कळतंय। जळगावमध्ये रेश्मा काळे भाजप उमेदवाराला पाठिंबा देणार, तर मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांना कुठेतरी यश येत असल्याचं सूत्रांकडून कळतंय। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। गोकुळ गीते हे दराडे यांना जाहीर पाठिंबा देणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। काल अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता, मात्र गोकुळ गीते यांनी माघार घेतली नाही आणि त्यानंतर आता ते दराडे यांना जाहीर पाठिंबा देणार असल्याची माहिती मिळते। मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांना कुठेतरी यश येताना आता पाहायला मिळतंय, तर तिकडे जळगावमध्ये रेश्मा काळे भाजप उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचं कळतंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, गुड मॉर्निंग। काल अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता। गोकुळ गीतेंनी अर्ज माघारी घेतला नाही, मात्र आता ते दराडेंना जाहीर पाठिंबा देणार असल्याचं कळतंय। कुठेतरी गिरीश महाजनांच्या शिष्टाईला यश येताना पाहायला मिळतंय, काय अपडेट? व्हेरी गुड मॉर्निंग। आपल्याला माहिती आहे की आजची जी सकाळ आहे, या सकाळ कशी होते याच्याकडे सगळ्याच राजकीय पट्टावर वेगवेगळ्या लोकांचं लक्ष लागलं आहे। आणि आजची जी सकाळ आहे ती उत्तर महाराष्ट्रासाठी अत्यंत निर्णायक ठरली आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल। रात्रीतनं नाशकामध्ये जो खेळ रंगला, म्हणजे गिरीश महाजन हे मध्यरात्री पोहोचते नाशकात, उदय सामंत हेही मुंबईतून पोहोचते मध्यरात्री नाशकात, आणि याच्यानंतर ज्या नाट्यमय घडामोडी रंगल्या, जी माहिती आपल्याला समजते त्यानुसार गोकुळ गीते यांनी गिरीश महाजन यांचा शब्द मानलाय आणि गोकुळ गीते हे अर्थातच गिरीश महाजन यांच्यावरचा विश्वास व्यक्त करत ज्या कोणत्या अडचणी आहेत, ज्या कोणत्या समन्वयाचा अभाव झालाय किंवा जे कोणते कुणाल दराडे यांच्याकडनं जे वक्तव्य झालेत, या सगळ्या विषयातलं मनोमिलन त्यांचं रात्रीतनं होऊन आज गोकुळ गीते हे पुन्हा एकदा जाहीर पाठिंबा देण्याच्या तयारीत दिसत आहे। महायुतीचाच डंका आपल्याला समोर दिसतोय, कारण आपल्याला माहिती आहे की नरेंद्र दराडे हे महायुतीचे उमेदवार अर्थात शिवसेनेचे उमेदवार आहे आणि गोकुळ गीतेंच्या माघारीनंतर जरी मुदत संपली असली तरी जाहीर पाठिंबा त्यांनी व्यक्त केल्यानंतर या निवडणुकीतला हा मोठा ट्विस्ट असू शकतो। आणि याचाच दुसरा भाग म्हणून जळगावला सुद्धा रेश्मा काळे ज्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत, ज्यांनी काल स्टेटमेंट सुद्धा केलं होतं की उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा, शिंदे साहेबांनी सुद्धा मला फोन केले पण आम्ही ते ऐकलं नाही, जर नाशिकचं झालं असतं तर आम्ही विचार जरी केला असता, अशा प्रकारचं वक्तव्यही केलं होतं। पण त्या ठिकाणी सुद्धा वेगवेगळ्या इतर पक्षांच्या कार्यालयात जाऊन सुद्धा गिरीश महाजन यांनी काल घेतलेल्या मॅरेथॉन बैठका आणि त्याच्यातनच ज्या घडामोडी रात्रीतनं झालेल्या आहे, आज जी पद्धतीने गोकुळ काळे हे गोकुळ गीते हे आपला पाठिंबा जाहीर करू शकतात, तीच परिस्थिती जळगावला रेश्मा काळे यांची सुद्धा होईल। त्या सुद्धा बीजेपीचे उमेदवार नंदकुमार महाजन यांना पाठिंबा देतील। आणखीन हा या निवडणुकीतला सगळ्यात मोठा ट्विस्ट मानला जातोय। संकटमोचक गिरीश महाजन उत्तर महाराष्ट्रातले प्रमुख नेते मानले जातात आणि त्यांच्याच उत्तर महाराष्ट्रामध्ये जर का अत्यंत महत्वाच्या 2 जागांवर जर का महायुतीमध्येच उमेदवार हाय व्होल्टेज ड्रामा होत असेल, आणखीन समोरासमोर येत असेल, तर हे कुठेतरी राजकीय पटलावर सुद्धा चुकीचा संदेश देणारं जाऊ शकतं, याचीही जाणीव महायुतीच्या प्रमुख पक्षांना, नेत्यांना नक्कीच असावी। आणि याचमुळे गिरीश महाजन यांनी घेतलेली मेहनत, रात्रीतनं फिरवलेली भाकरी, हा सगळ्यांमुळेच पुन्हा एकदा मनोमिलन झाल्याचा प्रयत्न, मनोमिलन झाल्याचं चित्र आपल्याला समोर येत आहे। हा हाय व्होल्टेज ड्रामा रात्रीतनं बाजी पलटली आहे। अर्थात उदय सामंत हे सुद्धा गिरीश महाजन यांच्यासोबत होते। उदय सामंत यांनी यापूर्वीही वारंवार वक्तव्य केलं की आमचा विश्वास गिरीश महाजन यांच्यावर आहे, गिरीश महाजन बोलतील, आणखीन ते करतील, ते करू शकतात ही आम्हाला खात्री आहे। अत्यंत सूचक वक्तव्य गेल्या 2-3 दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी सुरू होते, राजकीय कुरघोडी चढाओढी सुरू होत्या आणि याच्यातनं काल उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची जी वेळ आली होती तोपर्यंत सुद्धा हा व्होल्टेज ड्रामा रंगला, पण त्याच्यानंतर मात्र हे पुन्हा यश मिळवण्यामध्ये, चित्र बदलण्यामध्ये यश दिसते असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल। प्रशांत, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।